देशाच्या सीमेवर लढणारे जवान हे भारतीय नागरिकांचे रक्षण करतात, तर देशांतर्गत कार्यरत स्वच्छता कामगार हे भारतीयांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झटत असतात। त्यामुळे खऱ्या अर्थाने सफाई कामगार असा उल्लेख करण्याऐवजी त्यांना यापुढे स्वच्छता सैनिक म्हटले गेले पाहिजेत। आज स्वच्छता सैनिकांच्या मागण्यांबाबत मनपा प्रशासन व सरकार आडमुठी भूमिका घेते। त्यामुळे आगामी काळात जोरदारपणे संघटित होऊन तीव्र आंदोलन करण्याचा आजच निर्धार करा, असं आवाहन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर सुधाकर पनीकर यांनी केले। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने श्रमिक पत्रकार भवनाच्या सभागृहात सफाई कामगार व त्यांच्या पाल्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। त्यावेळी डॉक्टर सुधाकर पनीकर बोलत होते। सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संगीता तिवारी होत्या। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश लालबिगे, गणेश भोसले, विकास कुचेकर, ॲडव्होकेट रशीद सिद्दीकी, गुलाब चव्हाण, मनोहर परमार, प्रमोद कोटियाना, चंद्रकांत चव्हाण, कैलास बिडलान, वनिता घोरपडे, रवी भिंगानिया, परवीन लालबिगे, गणेश लालबिगे आदी पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट सफाई कामगार तसेच कामगार नेत्यांच्या उपस्थितीत पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मान देऊन सत्कार करण्यात आला। तसेच याप्रसंगी रुक्मिणीबाई लालबिगे यांचा सर्वोत्कृष्ट माता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। याशिवाय कार्यक्रमात सफाई कामगारांच्या 10वी-12वीतील गुणवंत पाल्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। चिमुकली सर्पमित्र हर्षदा लोहिरे हिचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला। शहरांना सुशोभित ठेवण्यात सफाई कामगारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। कोरोना महामारीच्या काळात सफाई कामगारांच्या कार्याची खरी महती सर्वांना कळली। तुमच्या कार्याला खरंच आम्ही सॅल्यूट केले पाहिजेत, परंतु असे असताना देखील महापालिका प्रशासन हे सातत्याने सफाई कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आले आहे। त्यामुळे आता सर्वांनी संघटित होऊन कायदेशीर मार्गाने लढा देऊन आपल्या मागण्या सोडवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी बोलताना संगीता तिवारी यांनी म्हटले। सत्कार सोहळ्यात डॉक्टर सुधाकर पनीकर यांचाही विशेष कर्मवीर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन पुणे महानगरपालिकेचे अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने, सचिव सूर्यकांत यादव आणि MMG फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। आज अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस पुणे नगरपालिका शाखेच्या वतीने मला कर्मवीर पुरस्कार देऊन, माझ्या कामाची नोंद घेऊन कर्मवीर पुरस्कार देऊन मला पुरस्कृत करण्यात आले। आणि या निमित्ताने मी एकच सांगू शकता, नंबर 1 जो सफाईगार आहे, जो सेना आहे, सेनामध्ये जो आपल्या देशासाठी लोक लढतात, तेचप्रमाणे सफाईगार देशवासी स्वच्छता राबवण्याचं काम ते करतो। आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुणे महानगरपालिकेमध्ये 442 रोजंदारी कर्मचारी आहे। उच्च न्यायालयाचे आदेश त्यांना या कार्यक्रमामध्ये यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये घ्या म्हणून, परंतु नगरपालिकेचे काय अधिकारी त्याच्या काही एजंट लोकांना आताशी धरून पैसा उकलण्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या जो नियुक्ती रुकून ठेवलेला आहे। मी आजपासून आता मी माझ्या आईचे शपथ घेऊन सांगितले, तेव्हापर्यंत 442 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करत नाही मी, तेव्हापर्यंत स्वच्छ बसणार नाही, मी स्वस्त बसणार नाही। मी मंत्रालयामध्ये आझाद मैदानमध्ये जाऊन वेळ आला माझा जीव गेला तरी चालन, परंतु कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। यांच्या नियुक्ती ताबडतोब पुणे महानगरपालिका आयुक्तांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 442 लोकांना तातडीने नियुक्ती करा, अन्यथा मी लवकरच्या लवकर आझाद मैदानमध्ये मरेपर्यंत तिथं बसून तेव्हापर्यंत त्यांची नियुक्ती होणार नाही, मी तिथून त्या ठिकाणावर उडणार नाही, असं प्रकारचं माझ्या भूमिका आहे।